अमित शहा यांच्या सभास्थळी अवकाळीचा जोरदार फटका बसत असल्याचं बघायला मिळतंय। तर अमित शहा यांची सभा होणार होती, मात्र त्याआधी अवकाळीचा जोरदार फटका सभास्थळाला बसलेला आहे। त्या दरम्यानची आपण ही दृश्य देखील बघू शकतोय। तर उपस्थित सर्व नागरिकांना डोक्यावर अक्षरशः खुर्च्या घेत बाहेर निघावे लागले। साम टीव्हीची एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण बघतोय। तर संपूर्ण मंडप जे आहे ते भरलेलं होतं, मोठ्या संख्येने लोकांची उपस्थिती बघायला मिळत होती। मात्र अचानक पाऊस आलेला आहे आणि त्यामुळे या सभेला देखील अवकाळी पावसाचा फटका बसलेला आहे। त्यामुळे त्या ठिकाणी बसण्यासाठी टाकलेल्या खुर्च्या डोक्यावर घेत हे सर्व लोक आपला बचाव करत असल्याचं आपण बघतोय। अमित शहा यांच्या सभास्थळी हा अवकाळी पावसाचा चांगलाच फटका या सभेला बसलेला आहे। अकोल्यातली ही संपूर्ण दृश्य आहे। मोठी गर्दी या ठिकाणी झालेली होती, मात्र त्याच वेळी अवकाळी पावसाचा फटका या संपूर्ण सभेला बसला। ही साम टीव्हीची एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण बघतोय। संपूर्ण परिसरामध्ये चिखल झाला असल्याचं आपण पाहतोय। या संदर्भात आपण अधिकची अपडेट घेऊयात आमच्या प्रतिनिधींकडून। आपण बघतोय या ठिकाणी संपूर्ण चिखल साचलेला आहे आणि अवकाळीचा मोठ्या प्रमाणात फटका या सभेला बसलाय। सविस्तर माहिती या संदर्भात। आज अकोल्यामध्ये अमित शहांची सभा पार पडते। या सभेसाठी नागरिकांची प्रचंड गर्दी इथं जमलेली आहे, पण अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे या सभेचा काही भाग सभास्थळाचा काही भाग उडून गेला होता मंडपस्थळी। त्यामुळे आता नागरिकांना पावसामुळे बचावासाठी अनेक ठिकाणी खुर्च्या डोक्यावर घेत आहेत, आपला बचाव करतायत। अनेक लोक इथं नागरिकांची प्रचंड तारांबळ उडालेली आहे। आज अकोला जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला, सोबतच गारपीट पण झालेली आहे। त्यामध्ये बापूर, बारती टाकळी, त्यानंतर बाळापूर या तालुक्यांना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलाय। आज सभास्थळी देखील पाऊस सुरू आहे। आता पावसाचे प्रमाण काय झालेलं आहे आणि लोकांचा प्रचंड गदारोळ पाहायला मिळतोय। निश्चितच धन्यवाद दिलेल्या या सर्व अपडेट्ससाठी।